मुंबईमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। त्वचेच्या कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या 60 वर्षीय आजीला तिच्याच नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे। मुंबईतल्या गोरेगाव इथल्या आरे कॉलनीमधला हा धक्कादायक प्रकार आहे। यशोदा गायकवाड असं वयोवृद्ध महिलेचं नाव आहे। सध्या त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही घटना पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ या महिलेला रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक माहितीनुसार त्यांना त्वचेचा कॅन्सर आहे आणि त्या शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे अशक्त अवस्थेत आहेत। यशोदा गायकवाड या मालाड परिसरात आपल्या नातवासोबत राहत होत्या, मात्र आजीला त्वचेचा कॅन्सर असल्यामुळे आणि उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे नातवानं वृद्ध महिलेला फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत आणि त्यांच्या सोबत आहेत त्वचारोग तज्ञ डॉक्टर प्रज्ञा जाधव बनाई। तर उदय, आपण डॉक्टरांना विचारूयात की एक त्वचा रोग किंवा त्वचेचा कॅन्सर असताना नेमके कसे उपचार असतात, किती खर्च त्यासाठी येतो, तो परवडणारा असतो सर्वसामान्यांना की नाही, आणि अशा अवस्थेमध्ये काय परिस्थिती असते? नक्कीच श्वेता, आपण थेट डॉक्टरांशी त्या सगळ्या संदर्भात संवाद साधूया। आपल्यासोबत डॉक्टर आहेत। मॅडम, आता ही जी काही घटना घडलेली आहे मुंबईमध्ये, ही अतिशय धक्कादायक घटना आहे, कारण त्याच्या आजीला त्वचेचा कर्करोग होता आणि त्यामुळे त्यांना आपल्या आजीलाच कचऱ्यामध्ये फेकलेला आहे। साधारणतः त्वचेचा कर्करोग काय असतो, तो कुठल्या लोकांना होतो आणि हा संसर्गजन्य असतो का? कारण जर अशा पद्धतीनं आपल्या आजीला फेकण्याची वेळ येत असेल तरी फार दुर्दैवी आहे। ऍक्च्युली त्वचेचा जो कर्करोग असतो तो संसर्गजन्य नसतो, पण लोकांच्या मनात अशी भीती असते की आपण एक दुसऱ्याला हात लावला किंवा असं काही केलं तर तो होऊ शकतो, पण तो संसर्गजन्य नसतो। आणि तो इंडियन्स मध्ये म्हणजे आपल्या भारतीय लोकांमध्ये कमी होतो, कारण आपल्या इथलं जे ऊन आहे ते त्या प्रकारचं नाही आहे। पण तो होऊ शकतो ज्यांचं फिट्सपॅट्रिक स्किन टाईप 1 किंवा 2 ज्यांचं असतं त्यांना होतो, म्हणजे जे अतिशय गोरे लोक असतात किंवा जे शेतात काम करतात। तर तो संसर्गजन्य तर नसतोच, पण म्हणजे होऊ शकतो कोणाला पण। नाही, तो होऊ शकतो, पण मॅडम त्याची उपचार पद्धती आपल्याकडे काय? साधारण ती महाग आहे का, किंवा ती सर्वसामान्यांना परवडणारी अशी असते का? सगळ्यात पहिली गोष्ट की पेशंटला हे समजायला हवं की त्याला कर्करोग झाला आहे। हे समजायसाठी त्याला जर त्याच्या त्वचेवरती किंवा शरीराच्या कोणत्याही भागात मस किंवा आपण ज्याला मोल म्हणतो असं काही एक ॲबनॉर्मल ग्रोथ दिसली तर त्याने तातडीने आपल्या त्वचारोग तज्ञाला दाखवावं, म्हणजे त्याची आम्ही ऍज अ डर्मॅटोलॉजिस्ट त्याची आम्ही तपासणी करू, आपण ज्याला बायोप्सी म्हणतो। जर गरज असली तर कधी कधी बऱ्याच गाठी ज्या असतात त्यांची गरज पडत नाही बायोप्सी करायची, पण जर तसं वाटलं तर डॉक्टर त्याची बायोप्सी करतो, म्हणजे त्या गाठीची एक्झामिनेशन करतो आणि मग त्याच्यातून आपल्याला कळतो की हा कर्करोग आहे की नाही। पण जर पेशंट जितक्या लवकर आला तितक्या लवकर त्याची ट्रीटमेंट चालू होऊ शकते आणि आजारची तीव्रता कमी करून त्याला बरंही करू शकतो। पण तो त्या सामान्य नागरिकांच्या आवाक्यामधला उपचार आहे का? कारण साधारणतः कॅन्सर म्हटलं तर तो दीर्घकाळ चालणारी उपचार पद्धती आणि त्यासाठी मोठा खर्च असतो आणि त्यामुळे अनेकदा पेशंट्स उपचार करायला मागं पुढे बघतात। आजकाल आता इतक्या योजनाच आल्या, आपल्या सरकारने इतक्या योजनाच आहेत म्हणजे सगळ्या हॉस्पिटल्सला, तर तो जर लवकर पकडण्यास आला तर आपण त्याची उपचार नीट होऊ शकतो, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स पासून सगळीकडे होऊ शकतो। पण त्याच्यासाठी पेशंटने लवकरात लवकर येणं गरजेचं आहे। आणि महाग म्हणजे इतकं पण महाग नाहीये, जीवापेक्षा महाग तर काही नसू शकतं, पण त्याचा उपचार चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर होऊ शकतो। नक्कीच मॅडम, जर तो लवकर कळला तर त्याच्यावर उपचार होऊ शकतं। मात्र जी काही भीती रुग्णांमध्ये किंवा रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनात असतं की त्याला कुठला तरी स्किन डिसीज झालेला आहे, तो दीर्घकाळ चालतो आणि तो कॅन्सर असेल, मग अशा वेळेस जी मनात भीती आहे ती भीती दूर कशा पद्धतीने करता येईल, ते डॉक्टरांपर्यंत पोहोचणं किती आवश्यक आहे? ती भीती अवेअरनेसनेस दूर होऊ शकते। जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचणं किंवा ज्या व्यक्तीला कॅन्सर झालाय त्याच्या घरच्यांनी डॉक्टरकडून समजून घेणे, कारण नातेवाईकांपेक्षा जो पेशंट त्याच्यातून जो पीडित त्या परिस्थितीतून जातो आहे त्याला जास्त इमोशनल सपोर्टची गरज आहे आणि पॉझिटिव्हिटीची गरज आहे। तर जर योग्य व्यक्तीकडे योग्य पेशंट बरोबर गेला तर त्याचा उपचारही नीट होऊ शकतो। आणि म्हणजे असं भीतीसारखं काही नसतं, पण लोकांना वाटते भीती, तर ती दूर करण्यासाठी त्यांना योग्य
डॉक्टरला योग्य त्यांच्या मनातले सगळे प्रश्न विचारून घेतलेले बरे राहतात. मॅडम, हा जो त्वचेचा कॅन्सर असतो हा जीव घेणा असू शकतो का? म्हणजे जर हा एखाद्या रुग्णाला झाला तर यामध्ये त्याचा जीव जाऊ शकतो? त्याचा जीव जाऊ शकतो, पण तो केव्हा, जेव्हा तो एकदम एका स्तरावर पसरून जातो. जसं 4 प्रकारचे स्किनचे कॅन्सर्स असतात, ज्याला आपण स्कॉमस सेल कार्सिनोमा म्हणतो, बेझल सेल कार्सिनोमा, मेलॅनोमा आणि मर्कल सेल कार्सिनोमा. तर आता तपासणी केल्याशिवाय तर कळणार नाही की कोणता झालेला आहे. तर तो कोणता आहे त्याच्यावरून ते ठरतं की तो जीव घेणा आहे की नाही. कारण बरेच कॅन्सर असे असतात की पेशंटला गाठ दिसली, ती आपण काढली आणि त्याला एक उपचार दिला, टॉपिकल क्रीम म्हणा किंवा किमोथेरपी किंवा रेडिएशन किंवा आजकाल इम्युनोथेरपी आली आहे, तर याच्यातली कोणतीही थेरपी दिली तर तो बरा होऊ शकतो. म्हणजे इथपर्यंत टोकाची पावलं उचलण्याची गरज नाही की घरी कोणाला तरी त्वचेचा कॅन्सर झालेला आहे आणि त्याला बाहेर कुठेतरी टाकून द्यावं, इतक्या टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. जर हा रोग झाला, त्वचेचा कॅन्सर झाला तर तो दुरुस्त होऊ शकतो. तो दुरुस्त होऊ शकतो आणि इतक्या टोकाची पावलं तर घ्यायला नको. कारण ज्यांच्या पायी आपण वाढलो आहेत त्यांना, म्हणजे जसं आजची आपली स्टोरी आहे, तर ज्यांच्या पायी आपण मोठे झालो आहे आणि त्यांना काही झालं तर त्यांना असं कचऱ्यात टाकून देणं ही एकदम चुकीची गोष्ट आहे. जर असं त्या व्यक्तीला झालं असतं, म्हणजे त्या नातवाला झालं असतं, त्या आजीने टाकलं असतं का? तर म्हणजे एक ही धक्कादायक गोष्टच आहे समाजासाठी आणि बाकी सगळ्या लोकांसाठी पण. मॅडम, साधारणतः त्वचेला पुरळ उठले, आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत, त्वचेवर पुरळ येतात आणि किंवा लाल चट्टी दिसू लागतात. अशा वेळी अनेक लोक कुठल्या तरी फार्मसीतून क्रीम आणतात किंवा कुठल्या गोळ्या घेतात आणि त्याच्यातून तो बरा होईल असं त्यांना वाटतं, मात्र नंतर त्याचं विकराळ रूप समोर येतं. तर अशा पद्धतीने ज्यावेळी त्वचेचे रोग होतात त्यावेळी असे उपचार घेणं योग्य आहे का, की डॉक्टरांचा सल्ला प्रत्येक वेळी घेतला पाहिजे? डॉक्टरांचा सल्ला प्रत्येक वेळी घेतला पाहिजे, कारण प्रत्येकाला ते नॉलेज नसतं की कोणतं क्रीम लावावं. आणि ते अगदी चुकीचं आहे की काही विकत घेऊन काही चेहऱ्यावर लावणं, कारण शेवटी त्याचं जेव्हा रूप खराब होतं ते लावल्यानंतर जर काही रिॲक्शन आली, ॲलर्जिक रिॲक्शन झाली किंवा काही कॉन्टॅक्ट डर्मटायटिस झाला तर तो कंट्रोलमध्ये आणणं डॉक्टरला कठीण जातं पुढे, आणि पेशंट सांगत नाही की त्यांनी काही लावलं होतं. तर हे खूप गरजेचं आहे की पेशंटला काहीही झालं तर डॉक्टर आहे, प्रत्येक तज्ञ डॉक्टर आहे प्रत्येक अवयवासाठी, तर त्याने डॉक्टरकडे लवकरात लवकर जाणे हा योग्य आहे. म्हणजे क्रीम आणि या गोष्टी न घेतलेल्या बऱ्या, स्वतःच्या मनाने सेल्फ प्रिस्क्रिप्शन. मॅडम, साधारणतः त्वचेच्या कर्करोगाची कुठलं लक्षण असतात, म्हणजे कुठल्या लक्षणांवरून ओळखता येऊ शकतो की संबंधित व्यक्तीला त्वचेचा कर्करोग झाला? जसं काही मोल येणे, आपण म्हणतो मस येणे, काही ॲबनॉर्मल मस येणे, त्याची वाढ होणे किंवा काही वेगवेगळ्या रंगांच्या मसा येणे किंवा एखादा म्हणजे आपण म्हणतो एखादी गाठ येणे जी पिचळणे आणि ती बरी न होणे, तर असं काहीही दिसलं किंवा एखादं मस्से वाढत आहेत किंवा गाठी वाढत आहेत तर ते लक्षणं असू शकतात. मॅडम, आता ही जी पीडित आजी आहे तिचा आपण फोटो पाहिला, तिच्या फोटोवर जे काही लाल चट्टे होते, तुम्हाला असं वाटतं की ते त्वचेचा कर्करोग असेल तो, किंवा तो ज्या आजीला रोग झाला होता तो तिच्या नातवाला किंवा तिच्या परिवारात पसरू शकला असता? तो कर्करोग आहे की नाही हे मी त्या पिक्चरवरून इतक्या याच्यात नाही सांगू शकत, पण तो जोही आजार असेल तो तिच्या नातवाला म्हणजे विदाऊट डायग्नोसिस तर आपण सांगू नाही शकत, आणि असं संसर्गजन्य तर कॅन्सर नाहीच आहे, तर तो तिच्या नातवाला तर होणार नाही जर कॅन्सर असेल तर. नक्कीच आपल्या देशामध्ये जे आहे ते त्वचेचा कर्करोग होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, मात्र जर वेळीच त्याची दखल घेतली आणि डॉक्टरांना दाखवलं तर तो त्वचारोग बरा देखील होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं माणुसकीला काळीमा फासेल अशा पद्धतीचे पाऊल उचलण्याच्या आधी जर कोणाला या बाबतीत भीती असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर त्वचेचा कर्करोग दूर होऊ शकतो, असं मत जे आहे ते डॉक्टर प्रज्ञा जाधव यांनी व्यक्त केलेलं आहे. उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.